वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे आणि ही प्रश्नपत्रिका तुम्हाला पूर्वी दिलेली आहे, परंतु याची उत्तरपत्रिका द्यायची राहिली होती, ती मी आज देणार आहे. इयत्ता 12वीची प्रथम सत्र परीक्षेची विषय इतिहासाची ही प्रश्नपत्रिका 50 गुणांची आहे. याची उत्तरं तुम्ही सोडवली असतील. जर नसली सोडवली तर पहा, उत्तरं बरोबर आहेत की चेक करून घ्या. आवश्यक तिथे स्क्रीनशॉट काढा. इयत्ता 12वी प्रथम सत्र परीक्षा विषय इतिहास 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. चला तर पाहूया आपण याची उत्तरं कशी आहेत, काय आहेत. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. सूचना लक्षात घ्यायची, विधाने पूर्ण लिहा. उत्तराचा शब्द लिहायचा नव्हे, तर विधान पूर्ण लिहून उत्तर त्यामध्ये लिहायचंय. 4 गुण आहेत. क्रमांक 1. इसवी सन 1609 मध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय आहेत जॉन के, कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर. याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे गॅलिलिओ. उत्तर लिहायचं आणि पूर्ण वाक्य लिहायचंय. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. आणि गॅलिलिओ शब्दाखाली 2 रेषा पेन्सिलने मारायच्या, नंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. टिंबटिंब हा चीनमधील कुबलाई खान राजाच्या दरबारात राहिला. पर्याय मार्को पोलो, इब्न बतुता, मंगो पार्क, वास्को द गामा. याचं अचूक उत्तर आहे मार्को पोलो. क्रमांक 3. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम टिंबटिंब प्रकरणात आला. पर्याय कुडाळ स्वारी, अफजल खान, फाजल खान, राज्याभिषेक. याचं अचूक उत्तर आहे अफजल खान. क्रमांक 4. इंग्लंडच्या टिंबटिंब कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पर्याय सर जॉर्ज ऑक्झिंटनने, एलिझाबेथने, राजकन्या ब्रॅगन्झाने, दुसऱ्या चार्लसने. याचं अचूक उत्तर आहे एलिझाबेथने. इंग्लंडच्या कंपनीला एलिझाबेथने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब सुरू होतोय. पुढील संचातील चुकीची जोडी शोधून दुरुस्त करा. 3 गुण आहेत. चुकीची जोडी ब गटामध्ये एक चुकीची जोडी आहे, ती शोधायची आणि दुरुस्त करून लिहायची. आपण पाहूया जोडी. अ आणि ब गट आहे. अ गटामध्ये 1 जॉन के धावता धोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन, एडमंड कार्टराइट यंत्रमाग, जेम्स वॅट स्टीम इंजिन. यामध्ये चुकीची जोडी आपण दुरुस्त करूया. ती आहे दुसरी सॅम्युअल क्रॉम्प्टन, त्याची जोडी आहे म्यूल. असं दुरुस्त करून लिहायची. दुसरा गट आहे अ आणि ब. 1 ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. याची जोडी आपण दुरुस्त करूया. तिसरी परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. तिसरा गट पाहूया अ आणि ब गटामध्ये. 1 कुंवरसिंह लखनौ, नानासाहेब पेशवे कानपूर, राणी लक्ष्मीबाई झाशी, चिमासाहेब कोल्हापूर. आपण चुकीची जोडी दुरुस्त करू. पहिली जोडी चुकीची आहे, कुंवरसिंह बिहार. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक घटना किंवा ठिकाण किंवा व्यक्तीसंबंधीची नावे लिहा. गुण आहेत 4. 1 ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे निकोलस कोपर्निकस. 2 कालिकतचा राजा, त्याचं नाव आहे झामोरिन. क्रमांक 3 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र, त्याचं उत्तर आहे सातारा. आणि क्रमांक 4 भारतात सर्वप्रथम आलेले युरोपियन, ते आहेत पोर्तुगीज. ब प्रश्न आहे दुसऱ्यातला. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण आहेत. 1 कोल्हापूर संस्थानातील गडकऱ्यांनी उठाव केला. कारण त्याचे पर्याय 1 कंपनी सरकारने संस्थाने खालसा केली होती,
2. कंपनी सरकारने गडकऱ्यांवर नवीन कर लादले होते. 3. कंपनी सरकारने त्यांना दूरवर मोहिमांसाठी पाठवले होते. 4. कंपनी सरकारने त्यांचे वेतन अधिकार नष्ट केले होते. याचं अचूक उत्तर आहे कंपनी सरकारने त्यांचे वेतन अधिकार नष्ट केले होते. 2. ताराबाई शिंदे यांच्या मते धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे. पर्याय कारण निवडायचे. 1. स्त्री ही कमजोर आहे. 2. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. 3. धर्म पुरुषांनी निर्माण केला आहे. 4. प्रत्येक धर्मात पुरुष सत्तेचे समर्थन केले जाते. यापैकी अचूक उत्तर आहे 3. धर्म पुरुषांनी निर्माण केला आहे. क्रमांक 3. वसईचा किल्ला जिंकण्यास मराठ्यांना 2 वर्ष लागली कारण. पर्याय दिलेले आहेत. पहिला, पोर्तुगीजांनी मराठ्यांना चिवटपणे तोंड दिले. 2. मराठ्यांकडे सैन्य कमी होते. 3. वसई व परिसर मराठ्यांसाठी अपरिचित होता. 4. मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हते. अचूक उत्तर आहे 4. मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हते. प्रश्न 3. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण आहेत 2 आणि 2च प्रश्न आहेत. 1. इंग्लंडने अमेरिकेच्या कोणत्या भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या? आणि दुसरा प्रश्न आहे अमेरिकेच्या पूर्वेस कोणता महासागर आहे? याची उत्तरे पाहूया. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर वसाहती स्थापन केल्या होत्या आणि अमेरिकेच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे. ते आपण आता पुढील नकाशामध्ये पाहूया. पहा, या नकाशामध्ये इथे ज्या वसाहती दिसतात त्या उत्तर किनाऱ्यावर आहेत, उत्तर अमेरिकेच्या या, आणि इथे पूर्वेला आहे अटलांटिक महासागर. तुम्हाला पुस्तकामध्ये स्पष्ट नकाशा दिसेल, इथे कदाचित अस्पष्ट दिसू शकेल, पण इथे उत्तर आहे अटलांटिक महासागर. हे लक्षात घ्या. तिसऱ्यातला ब प्रश्न आहे. दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 पैकी 3 सोडवायचे आणि 6 गुण आहेत. आता संकल्पना चित्र दिलेलं आहे. पहिलं, वसाहतवाद फोफावण्याची कारणं लिहायची. 1, 2, 3 आणि 4 कारणं. दुसरं संकल्पना चित्र आहे भौगोलिक शोध लिहायचे. ते 1, 2, 3 आणि 4. तिसरं संकल्पना चित्र आहे बाबासाहेबांनी सुरू केलेली वृत्तपत्र. 4 नावं लिहायची आहेत या चौकटीत. आणि चौथं संकल्पना चित्र आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा हेतू. 1, 2, 3 आणि 4 हेतू लिहायचे आहेत. आपण याचं संकल्पना चित्र पूर्ण करूया. पहिलं संकल्पना चित्राचं उत्तर आहे वसाहतवाद फोफावण्याची कारणं. पहिलं कारण आहे औद्योगिक क्रांती. दुसरं कारण आहे कच्च्या मालाची गरज. तिसरं अतिरिक्त भांडवल. आणि चौथं खनिज साठे उपलब्ध झाले. आवश्यक ते स्क्रीनशॉट उत्तराचे काढून घेऊ शकता. दुसरं संकल्पना चित्र आहे भौगोलिक शोध. त्यामध्ये क्रमांक 1 लिहायचं मार्को पोलो. त्याने शोध लावलाय चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली. नंतर मंगो पार्क, नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. नंतर ॲबल टास्मन, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कार्पेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध. नंतर हेनरी द नॅव्हिगेटर, मॅन्डेरा व ॲझोरेस या द्वीपसमूहांचा शोध. अशा प्रकारे भौगोलिक शोध लिहायचे आहेत. तिसरं संकल्पना चित्र आहे पुढचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता. चौथं संकल्पना चित्र आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचे हेतू. पहिला आहे पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, व्यापारात नफा मिळवणे, नफ्यातून मसाल्याचे पदार्थ विकत घेणे, ते इंग्लंडमध्ये नेऊन विकणे. प्रश्न क्रमांक 4 अ. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 4 पैकी 3 सोडवायच्या. 6 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1. 10 फेब्रुवारी 1670 चा पोर्तुगीज मराठे तह. नंतर राजाराम मोहन रॉय. नंतर युरोपातील धर्मयुद्ध आणि नंतर 1857चा राणीचा जाहीरनामा. ही संकल्पना आपण स्पष्ट करूया. त्यातलं क्रमांक 1 पोर्तुगीज मराठे तह. उत्तर 10 फेब्रुवारी 1670 रोजी पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तह झाला. या तहात पुढील अटी मान्य करण्यात आल्या. 1. पोर्तुगीज व मराठे या उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई एकमेकांना द्यावी. 2. मुघलांना जहाजाच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात.
3. एकमेकांच्या हद्दीत कोणीही किल्ले बांधू नयेत. 4. सिद्दीला स्वराज्याविरुद्ध पोर्तुगीजांनी मदत करू नये. 5. ठाणे जिल्ह्यातील रामनगरच्या सरहद्दीत किल्ले बांधू नयेत. दुसरी टिपा किंवा संकल्पना राजाराम मोहन रॉय. उत्तर 1. राजाराम मोहन रॉय यांनी संस्कृत उपनिषदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 2. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक व पर्शियन भाषेतील दैनिक सुरू केले. 3. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग याने सतीबंदीचा कायदा संमत केला. 4. त्यांनी जागतिक वासाहतिक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा दिला. मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले. मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला. 5. त्यांनी भारतीयांना युरोप तेथील आधुनिक विचार यांची माहिती दिली, तर भारतीय संस्कृतीची ओळख युरोपियनांना करून दिली. 6. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानवधर्म सभा, परमहंस सभा व ज्ञानप्रसार सभा या संस्थांची स्थापना झाली. पुढची टिपा आहे तिसरी, युरोपातील धर्मयुद्धे. उत्तर 1. 11व्या शतकाच्या अखेरपासून ते 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियात झालेल्या 9 युद्धांना धर्मयुद्धे क्रुसेड्स असे म्हणतात. 2. जेरुसलेम आणि बेथलेहॅम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली. 3. ख्रिस्ती धर्मीयांनी धार्मिक, आर्थिक व राजकीय उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून ही युद्धे लढवली. 4. या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले. चौथी टिपा आहे राणीचा जाहीरनामा. उत्तर 1857चे स्वातंत्र्य युद्ध थंड झाल्यावर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांना पुढील आश्वासने दिली. 1. भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात, जन्मस्थान इत्यादींवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. 2. गुणवत्तेच्या आधारेच नोकऱ्या दिल्या जातील. 3. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही. 4. संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल व कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत. ब प्रश्न आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. दोन सोडवायचे 3 पैकी आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका कारणाला 3 गुण. क्रमांक 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. 19व्या शतकात भारतात समाज सुधारकांनी समाज जागृती करण्यास सुरुवात केली. 3. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. आपण कारण स्पष्ट करूया विधान. त्यातलं क्रमांक 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर पहिला मुद्दा, औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागले, त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. 2. उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली. 3. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती. अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. नंबर 2. 19व्या शतकात भारतात समाज सुधारकांनी समाज जागृती करण्यास सुरुवात केली, किंवा हाच प्रश्न असाही विचारला जातो. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते. उत्तर 1. अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव या अवगुणांमुळे भारतीय समाज पिछाडीला पडला होता. 2. इंग्रजांनी सुरू केलेल्या इंग्रजी शिक्षणामुळे समाज सुधारकांची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागले. 3. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असल्याची जाणीव त्यांना झाली. म्हणून 19व्या शतकात भारतात समाज सुधारकांनी समाज जागृती करण्यास सुरुवात केली. क्रमांक 3. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. उत्तर राजर्षी शाहू महाराजांची धोरणे ही तत्कालीन समाज व्यवस्थेत पुरोगामी होती. हे त्यांनी राबवलेल्या अनेक कल्याणकारी सुधारणा दिसून येतात.
एक, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दलितांसाठी आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 2, संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. 3, रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी अशा निर्बंधावर टीका केली. 4, आंतरजातीय विवाहाचा कायदा मंजूर केला. 5, संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी दिली. 6, ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला आणि कार्याला पाठिंबा दिला. प्रश्न क्रमांक 5, तुमचे मत नोंदवा. 3 पैकी 2 सोडवायचे. गुण 6 आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 2, राजाराम मोहन रॉय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली. 3, सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती. आपण स्वमत लिहूया. क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर 1, व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले. त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. 2, परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. 3, या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार व अखेरीस तख्त असा चाललेला आहे, हे शिवरायांनी वेळीच ओळखले. 4, सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजांवर तोफाही होत्या. 5, समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहील याची शिवरायांना जाणीव झाली. 6, या जाणीवेतूनच शिवरायांनी आरमार व नौदल उभारले, जलदुर्ग बांधले आणि सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज अशा सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंना तोंड दिले. 2, राजाराम मोहन रॉय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली. उत्तर 1, राजाराम मोहन रॉय यांनी सर्व धर्माचा अभ्यास करून त्यातील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला. समाजातील अंधश्रद्धा, बुरसटलेले विचार यांच्यावर कोरडे ओढले. 2, सती प्रथेला कोणत्याही धर्मग्रंथात आधार नसल्याचे सांगून ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रज सरकारकडे तगादा लावला. त्यामुळे 1829 साली गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग याने सती प्रथा बंदीचा कायदा केला. 3, बंगाली, पर्शियन भाषांमध्ये साप्ताहिक व दैनिक सुरू करून नवे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. 4, वृत्तपत्रांवरील निर्बंधांना विरोध करून वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न केला. 5, वसाहतींमध्ये चाललेल्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा दिला. 6, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. अशा रीतीने राजाराम मोहन रॉय यांनी जुन्या अन्यायी रूढी परंपरांना विरोध करतानाच दुसरीकडे नवीन विचार, स्वातंत्र्य यांचा स्वीकार केला. त्यामुळेच त्यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली हे सिद्ध होते. क्रमांक 3, सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती. उत्तर 1, पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीतील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा त्यांची दुरुस्ती करण्यास बंदी घातलेली होती. 2, अन्य धर्मियांना आपल्या पद्धतीने धार्मिक उत्सव व समारंभ करण्यास बंदी होती. 3, स्थानिक भाषा बोलण्यासही परवानगी नव्हती. 4, नोकऱ्या देण्याच्या बदल्यात धर्मांतर करावे लागे. अन्य धर्मियांना अशा रीतीने वागवले जात असे. यावरून सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती हे सिद्ध होते. प्रश्न 6, पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी एकच सोडवायचं. 5 गुण आहे. सविस्तर दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1, वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. आणि 2, डच आणि मराठे यांच्यातील संबंध स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 1, वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. उत्तर 18व्या शतकात पुढील विविध कारणांमुळे वसाहतवाद उदयास आला. औद्योगिक क्रांती. 1, औद्योगिक क्रांतीने उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागल्यामुळे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. 2, अंतर्गत बाजारपेठेत हे उत्पादन खपणे शक्य नसल्याने त्यांना ते अन्य देशात विकणे आवश्यक होते. 3, युरोपीय देशांना हक्काच्या बाजारपेठा मिळण्याच्या गरजेतून वसाहतवादाला गती मिळाली.
ब. कच्च्या मालाची गरज. 1. बाजारपेठेतील स्पर्धेमुळे मालाच्या किमती कमी ठेवण्याची गरज होती. 2. त्यासाठी कच्चा माल कमी किमतीत मिळवणे गरजेचे होते. 3. त्यासाठी स्वतःची मक्तेदारी असणाऱ्या वसाहती मिळवणे गरजेचे होते. क. अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. 1. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला. 2. हा वर्ग आपले अतिरिक्त भांडवल सुरक्षित बाजारपेठांमध्ये गुंतवू लागला. 3. आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित असल्याने वसाहतवादाला चालना मिळाली. ड. खनिज साठे. 1. आशिया आफ्रिका खंडात सोने, चांदी, हिरे, कोळसा, खनिजे यांच्या नैसर्गिक खाणी होत्या. 2. युरोपीय व्यापाऱ्यांना या संपत्तीचे आकर्षण वाटू लागल्याने वसाहतवाद वाढीस लागला. इ. भौगोलिक महत्त्व. 1. आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी असल्याने युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले. 2. माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार यासारखे प्रदेश इंग्लंडने जिंकले. 3. या महत्त्वामुळे अन्य युरोपीय राष्ट्रांनीही आपल्या वसाहती निर्माण केल्या. फ. मजुरांची उपलब्धता. 1. युरोपीय राष्ट्रांना कारखान्यातून काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व स्वस्त मजुरांची गरज होती. 2. त्यातूनच गुलामगिरी वाढीस लागली. ग. वंशश्रेष्ठत्वाची गरज. 1. आशिया आफ्रिकेतील जनता अज्ञानी असून त्यांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपली आहे अशी भूमिका युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी घेतली. 2. या भूमिकेतूनच वसाहतींमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. 2. डच आणि मराठे यांच्यातील संबंध स्पष्ट करा. उत्तर. डच व मराठे यांच्यातील संबंध लवचिक होते. या संबंधात चढउतार होत असे. 1. शिवाजी महाराजांनी कुडाळवर केलेल्या स्वारीचा डचांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला. 2. 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्यासाठी मागितलेली मदत डचांनी नाकारली. 2. दाभोळ येथे वखार काढण्यास शिवाजी महाराजांनी डचांना परवानगी दिलेली होती. 4. मुंबई बेटावरील इंग्रजांचे उच्चाटन करण्यासाठी मराठ्यांनी मदत करावी अशी डचांची इच्छा होती. 5. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत शिवरायांनी डचांच्या वखारीला नुकसान पोहोचू दिले नाही. 6. कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण आणि परवाना यासाठी डचांनी शिवरायांना मोठा नजराणा दिला. 7. यामुळे पोर्टो नोव्हो म्हणजेच परंगीपेट्टाई व तेगनापट्टम म्हणजे देवनापट्टिनम येथील डचांच्या वखारी शिवरायांनी सुरक्षित राहू दिल्या. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे 7वा. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहायचंय. कोणते एकच सोडवायचं. 5 गुण आहेत. मुद्दे दिलेले आहेत त्यावरून उत्तर लिहायचंय. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा. दलितोद्धाराचे कार्य, वृत्तपत्रीय कार्य, संस्थात्मक कार्य. दुसरा प्रश्न 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहायची. आर्थिक कारणे आणि धार्मिक कारणे लिहायची. प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा. दलितोद्धाराचे कार्य, वृत्तपत्रीय कार्य, संस्थात्मक कार्य हे मुद्दे विचारात घेऊन उत्तर लिहायचं आहे. उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य. अ. दलितोद्धाराचे कार्य. 1. समाजातील जातीसंस्थेला विरोध करून डॉक्टर आंबेडकर यांनी समतेला प्राधान्य देणारा लढा उभा केला. 2. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे कार्य त्यांनी केले. 3. शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दलित समाजाला दिला. 4. महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह करून दलितांना तळे खुले केले. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत ही या सत्याग्रहामागे त्यांची भूमिका होती. 5. विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे त्यांनी सार्वजनिक दहन केले. 6. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला. ब. वृत्तपत्रीय कार्य. 1. जनजागरण आणि सामाजिक लढा उभारणे या उद्देशाने बाबासाहेब वृत्तपत्रांकडे वळले.
वृत्तपत्र हे सामाजिक जागृतीचे एक हत्यार आहे असे ते मानत. 2. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता ही वृत्तपत्रे सुरू केली. संस्थात्मक कार्य. 1. डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून दलितोद्धार करण्याचा प्रयत्न केला. 2. कष्टकरी वर्गाला चांगले जीवन लाभावे यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष या संघटनेची स्थापना केली. 3. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यावर भर दिला. 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान होय. दुसरा प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. मुद्दे आहेत धार्मिक कारणे, आर्थिक कारणे, त्यामध्ये शेतीचा ऱ्हास येतोय. उत्तर, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे. धार्मिक कारणे. 1. कंपनी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली जात असत. कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करीत आहे अशी भावना लोकात रुजली. 2. सतीसारख्या प्रथा सरकारने कायद्याने बंद केल्या. भारतीय समाजात याची उलट प्रतिक्रिया झाली. कंपनी सरकार भारतीय रूढी परंपरा यावर आघात करते आहे अशी भावना निर्माण होऊन जनतेत असंतोष निर्माण झाला. 3. परंपरेने समुद्र पर्यटन निषिद्ध मानलेले असताना भारतीय सैनिकांना ते सक्तीने करावे लागे, त्यामुळेही असंतोष होता. 4. काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याच्या बातमीने तर सैनिकांच्या धार्मिक भावना अधिकच दुखावल्या. आर्थिक कारणे, शेतीचा ऱ्हास. 1. भारतातील पीक पद्धती, हवामान यांचा विचार न करता सरकारने कायमधारा, रयतवारी, महालवारी अशा कर वसुलीच्या पद्धती राबवल्या. त्यामुळे शेतकरी दरिद्री होत गेले. 2. शेतसारा धान्याऐवजी पैशांच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली गेली. दुष्काळ, साथीचे रोग अशा प्रसंगीही शेतसारा वेळच्या वेळी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. 3. पूर्वी जमिनीची विक्री होत नसे. आता आर्थिक अडचणीमुळे शेतकरी जमीन विकू लागला. शेती विक्रेय वस्तू बनली. त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले गेले. 4. इंग्रज मळेवाल्यांनी नगदी पिके घेण्यास सुरुवात केल्याने धान्योत्पादन कमी होऊ लागले. त्यांच्या किमती कमी झाल्या. इंग्रजी राजवटीमुळे भारतीय शेतीचा ऱ्हास झाला. 5. निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती. त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असे. आर्थिक पिळवणूक, शेती उत्पादन कमी, बेकारी या आर्थिक कारणांमुळे कंपनी सरकार विरुद्ध जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वीची आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे इतिहासाची. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत, त्यामुळे आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक देखील पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.